नाही, अतिशय असंवेदनशील असं सरकार आहे, हा माझा पहिला आरोप आहे. आणि ज्या पद्धतीनं संजय गायकवाडांनी त्या कॅन्टीनमध्ये मारहाण केली, वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालासुद्धा त्या गोष्टीचं लाज त्यानिमित्तानं वाटते. आणि अशा कृतीमुळं आमच्याकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनसुद्धा हा त्यानिमित्तानं अतिशय वाईट होऊन राहिलेला आहे. म्हणजे कृती एकाची असते, परंतु त्याचा भोगाव सर्वांना लागतो. त्यामुळं आमचीसुद्धा संजय गायकवाडांच्या या कृतीमुळं लोकांमध्ये राहून काम करत असताना आमचीसुद्धा प्रतिमा त्यानिमित्तानं डागाळल्या जाते. आणि इतकं असतानासुद्धा ज्या पद्धतीनं मारहाण केली, ज्या पद्धतीनं भुक्क्या मारल्या, जसं की बॉक्सिंगमध्ये ज्या आपण भुक्क्या मारतो तशा भुक्क्या मारण्याचं काम त्या ठिकाणी करत होतं. आणि असं असताना फक्त NC मॅटर जर त्या ठिकाणी होत असेल तर मला वाटतं गृह खातं हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि संजय गायकवाडावर त्यानिमित्तानं गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी आमची अपेक्षा. तर काल तो व्हिडिओ माझ्या बघण्यामध्ये आला होता आणि संजय शिरसाट साहेब स्वतःच्या घरामध्ये तिथं रूममध्ये बसलेले आहेत आणि तिथं बॅग बाजूला आहे. त्या बॅगमध्ये जो पैसा आहे तो क्लिअर कट त्या ठिकाणी दिसतो आहे. माझी इतकीच अपेक्षा राहील की इतका पैसा त्यांच्याकडे आला कसा, याची सरकारने त्यानिमित्ताने याची दखल घेतली पाहिजे. आणि इतका पैसा कुठून आला, काय आला, कुणाचा पैसा होता, काय होता. जर एखाद्या कोणाहीकडे जर थोडाफार जरी अधिकची जर आपल्याला संपत्ती आढळली तर आपण तात्काळ त्याच्यावर कारवाई करतो. म्हणजे अशी अपेक्षा आहे की जो न्याय सर्वसामान्यांना आहे तोच न्याय एखाद्या मंत्र्यालासुद्धा असावा. आणि क्लिअर कट जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की प्रचंड म्हणजे पैशाची बॅग ठेवून त्या ठिकाणी आहे, तर त्या सर्व याचासुद्धा हा पैसा कुठून आला, काय आला, याची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि या सर्व प्रकरणाची चौकशीसुद्धा झाली पाहिजे. नाही, आज 15 तारखेला आमची बैठक माननीय पवारसाहेबांनी बोलवली होती आणि जयंत पाटील साहेबांच्या ऑफिसमधून सुद्धा मला 2-3 दिवसापूर्वी कॉल होता की बैठक अशी आहे. परंतु आज हे आताच होतं ना, म्हणजे बैठकीमध्ये असताना कदाचित त्यावेळी जी डेव्हलपमेंट असेल ही 15 तारखेला आता पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते मुंबईला. आणि साहेब आता पुढं काय निर्णय घेतील पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये. जयंत पाटील साहेबसुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी राष्ट्रवादीची बाजू त्यानिमित्तानं सांभाळली. आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच आता एक बदल काही वर्षानंतर करणं अपेक्षित असतो. त्या अनुषंगानं तो बदल केला असं मी समजतो. आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला त्यानिमित्तानं संधी भेटेल अशी अपेक्षा करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.